आज आपण सीआयएच्या एका अशा डॉक्युमेंटबद्दल जाणून घेणार आहोत जे खरं तर आपलं विज्ञान आणि गुप्तचर यंत्रणेबद्दलचं आकलनच बदलून टाकू शकतं. आणि या सगळ्याच्या मुळाशी आहे एकच गोष्ट, एक रहस्यमय गायब झालेलं पान. ही गोष्ट सुरूच होते एका रेखाम्या जागेपासून, म्हणजे एका सरकारी डॉक्युमेंटमधून मुद्दामहून काढून टाकलेल्या भागापासून. आता प्रश्न हाच आहे की असं काय होतं त्या पानावर जे इतकं संवेदनशील होतं की ते काढूनच टाकावं लागलं. हे काही सायन्स फिक्शन नाहीये, हे खराखुरा डॉक्युमेंट आहे, थेट सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सीच्याच रेकॉर्डमधनं. आणि अनेक वर्ष यातला एक खूप महत्त्वाचा भाग म्हणजे पान नंबर 25 गायब होतं. आता विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की ही फक्त एक नजरचूक होती की मग जाणीवपूर्वक केलेला बदल. तर मग या हरवलेल्या पानाच्या रहस्यापर्यंत पोहोचायचं असेल तर आपल्याला आधी तो मूळ अहवाल समजून घ्यावा लागेल ज्यातून हे पान गायब आहे. हा अहवाल आहे 1983 सालचा आणि याचं नाव आहे द गेटवे प्रोसेस. आता इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की याचे लेखक वेन एम मॅकडॉनेल्ड हे काही साधेसुधे रिसर्चर नव्हते. त्यांना थेट US आर्मी इंटेलिजन्स अँड सिक्युरिटी कमांडने हे काम दिलं होतं. म्हणजे या डॉक्युमेंटला एक वेगळंच महत्त्व येतं ज्याकडे आपण दुर्लक्ष नाही करू शकत. हे काहीतरी खूपच सिरियस होतं. आणि इथूनच गोष्ट आणखी विचित्र व्हायला लागते. या डॉक्युमेंटची अधिकृतता आणि त्याचा विषय यात जमीन आसमानाचा फरक आहे. बघा, याला सायकोलॉजी किंवा फिजिक्समध्ये नाही तर पॅरासायकोलॉजी या सदरात टाकलं गेले. म्हणजे विचार करा, जी सरकारी एजन्सी फक्त ठोस तथ्यांवर काम करते ती अशा विषयावर संशोधन करते, हे खूपच अनपेक्षित आहे. याचाच अर्थ असा होतो की ज्या गोष्टींकडे आपलं मेनस्ट्रीम सायन्स दुर्लक्ष करतं त्यांचा ते खूप गांभीर्याने तपास करत होते. बरं, मग हा अहवाल नक्की आहे तरी कशाबद्दल? तर यात अशा काही गोष्टी आहेत ज्या सरकारी फाईलमध्ये कमी आणि एखाद्या सायफाय मूव्हीमध्ये जास्त वाटतील. आणि ह्या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहे एक असा सिद्धांत जो डोकं चक्रावून टाकेल. याची मूळ कल्पना आहे हेमी-सिंक साधण्यावर. म्हणजे सोप्या भाषेत आपल्या मेंदूच्या डाव्या आणि उजव्या भागाला एका लयीत आणतात. आता बघा, न्यूरोसायन्स आपल्याला अल्फा आणि थीटा ब्रेनवेव्हबद्दल सांगतच, ज्या मेडिटेशनशी संबंधित आहेत. पण हा रिपोर्ट एक पाऊल पुढे जातो. तो दावा करतो की असं केल्यामुळे आपली चेतना, आपलं कॉन्शियसनेस या वास्तवाला सॉलिड रूपात नाही तर एका होलोग्रामच्या रूपात बघू शकते. जणू काही आपण एका सिम्युलेशनमध्ये आहोत. आणि हे फक्त बोलबच्चन नाहीये, हे डॉक्युमेंट चक्क एक स्टेप बाय स्टेप मेथड देतं. याचा उद्देश काय? तर शरीर झोपलेलं असेल पण मन पूर्णपणे जागं असेल अशी अवस्था गाठणं. आणि मग ज्याला ते दी ॲब्सोल्यूट म्हणतात, म्हणजे आपल्या ह्या फिजिकल रियालिटीच्या पलीकडची एक अवस्था, तिथे प्रवेश करणं. म्हणजे हे फक्त फिलॉसॉफी नाहीये, तर हे प्रत्यक्ष ट्रेनिंग देता येईल असं तंत्र म्हणून मांडलं आहे. हीच या संपूर्ण रिपोर्टची मूळ थीम आहे. रिपोर्ट असं म्हणतो की आपलं हे युनिव्हर्स हे एक मोठं गुंतागुंतीचं होलोग्रॅम आहे. आता थिअरॉटिकल फिजिक्समध्ये ही कल्पना नवीन नाही, पण ती अजून सिद्ध झालेली नाही. तरीही सीआयएचा एक अधिकृत रिपोर्ट यालाच आपलं बेसिक सत्य मानून पुढे जातोय. मग प्रश्न येतोच की असं का? आणि समजा आपण एक क्षणभर ही होलोग्राफिक थिअरी खरी मानली तर त्याचे परिणाम थक्क करणारे आहेत. या रिपोर्टनुसार मानवी चेतना शरीरात अडकलेली नाही, तिला शरीराच्या बाहेर पाठवून माहिती मिळवता येते. आता विचार करा, एका इंटेलिजन्स एजन्सीसाठी याचा काय उपयोग असेल? यालाच रिमोट व्ह्यूइंग म्हणतात. म्हणजे प्रत्यक्ष तिथे न जाता माहिती काढणं. म्हणजे मग हा विषय फक्त अध्यात्माचा राहत नाही तर थेट गुप्तहेरीचा एक हत्यार बनतो. तर इतक्या अविश्वसनीय बॅकग्राऊंड नंतर आपण पुन्हा आपल्या मूळ रहस्याकडे येऊया. पान नंबर 25. जर हे डॉक्युमेंट खरंच रियालिटीला हॅक करण्याची एक गाईडलाईन असेल तर त्या एका गायब पानावर असं काय लिहिलेलं असेल जे सुरुवातीला लोकांसमोर आणणं खूपच धोकादायक मानलं गेलं? या डॉक्युमेंटचा जो डिजिटल प्रवास आहे ना, ती स्वतःच एक मिस्ट्री आहे. बघा, डॉक्युमेंट बनलं 1983 मध्ये, पण जेव्हा ते 2021 मध्ये डिजिटाईज करून ऑनलाईन अपलोड केलं तेव्हा त्यातलं पान नंबर 25 गायब होतं. मग थेट 2022च्या शेवटी कुणीतरी एका युजरने ते पान परत अपलोड केलं आणि मग कुठे हे डॉक्युमेंट पूर्ण झालं. म्हणजे जवळपास 1.5 वर्ष या कथेतला एक महत्त्वाचा भाग गायब होता. आणि इथेच ही गोष्ट अजून गूढ होते. ज्या सोर्सवरून हे पान परत मिळवलं असं म्हटलं गेलं, म्हणजे जो पुरावा दिला गेला, ती लिंक आता डेड आहे, ती एका एरर पेजवर जाते. यामुळे आता हे तपासणंच जवळपास अशक्य आहे की जे पान सापडलं आहे ते खरंच ओरिजिनल पान 25 आहे की दुसरंच काहीतरी आहे. हे सगळं आपल्याला या प्रकरणाच्या मूळ प्रश्नाकडे घेऊन येतं. आणि इथून पुढे आपल्याला थोडा अंदाज लावावा लागेल की हे जे काही झालं ती फक्त एक क्लर्कची चूक होती की मग जाणीवपूर्वक माहिती लपवण्याचा प्रयत्न होता.
चला आपण थोडा वेळ एका इंटेलिजन्स ॲनालिस्ट सारखा विचार करू. जर हे डॉक्युमेंट म्हणजे एक रेसिपी असेल तर त्यातला सगळ्यात धोकादायक पदार्थ कोणता असेल? कदाचित पान 25 वर शेवटची आणि सगळ्यात महत्त्वाची स्टेप लिहिली होती, किंवा मग या प्रोसेसमुळे होणाऱ्या मानसिक धोक्यांबद्दल एक सविस्तर वॉर्निंग होती ज्याची जबाबदारी CIA ला घ्यायची नव्हती, की मग त्या दुसऱ्या डायमेन्शनमध्ये काय सापडू शकतं याचा एखादा नकाशा होता? अशी माहिती जी खूपच पॉवरफुल किंवा धोकादायक मानली गेली. याच्याबद्दल अनेक थिअरीज आहेत. काही अगदी साध्या आहेत, जसे की स्कॅन करताना झालेली चूक, तर काही थेट कॉन्स्पिरसीकडे इशारा करतात. म्हणजे कदाचित त्या पानावर एखादं विशिष्ट तंत्र, एखादा मंत्र किंवा एखादी खास फ्रिक्वेन्सी दिली होती, किंवा असंही असू शकतं की त्यात या प्रक्रियेचे धोके, माणसाच्या मनावर होणारे साईड इफेक्ट्स याबद्दल लिहिलेलं होतं आणि एजन्सीला या सगळ्यापासून स्वतःला लांब ठेवायचं होतं. तर मग या सगळ्या तपासातून आणि थेरीजमधून आपल्या हाती काय लागतं? एका हरवलेल्या पानाच्या या रहस्यातून आपल्याला नक्की कळतं तरी काय? गेटवे प्रोसेस यशस्वी होते की नाही यावर विश्वास ठेवणं किंवा न ठेवणं हा भाग वेगळा, पण हे डॉक्युमेंट स्वतःचे खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. ते एक स्पष्ट संघर्ष दाखवतं. एक गंभीर सरकारी संस्था अशा विषयांमध्ये हात घालत आहे ज्याला आपलं मेनस्ट्रीम सायन्स सरळ सरळ फिक्शन म्हणून उडवून लावतं. यावरून एक गोष्ट तर नक्की सिद्ध होते की बंद दराड आपल्या वास्तवाच्या सीमा काय आहेत याचा खूप गांभीर्याने शोध घेतला जात होता. आणि म्हणूनच पान 25चं हे रहस्य आपल्याला एका शेवटच्या पण अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नावर आणून सोडतं. मुद्दा फक्त हा नाही की त्या पानावर काय होतं. खरा प्रश्न हा आहे की ते का लपवलं गेलं. जर आपलं वास्तव, आपली रियालिटी तशी नसेल जशी आपल्याला दिसते, तर मग असं कोणतं एक सत्य असू शकतं जे सत्तेत बसलेल्या लोकांना वाटतं की सामान्य माणसापर्यंत पोहोचणं खूप धोकादायक आहे. Every second, the internet creates something new. Stories, ideas, and moments the world can't stop watching. The next few seconds might completely change how you see the internet. Welcome to Internet Video Center. We bring you the most interesting, surprising, and useful stories from across the internet. Enjoyed this video? Subscribe now, because the next video might reveal something even more surprising.